हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासाप्रती भासला, व्यासाप्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. राजू वाच ननूनं भगव आत्मा रामाणाम योग समीरित ज्ञानावभर्जित कर्म बीजानाम ऐश्वर्यानि पुनः क्लेशदानी भवितुमर्हन्ति यदृच्छयोपगतानि. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, सूत शौनकादिकांचा संवाद प्रारंभापासूनच चाललेला आहे आणि इकडे ऋषभदेव यांचं चरित्र आपण पाहत आहोत. या पंचमस्कंधाच्या 5व्या या अध्यायामध्ये भगवान ऋषभदेव यांनी कसा उपदेश केला आणि त्याचबरोबर त्यांनी आपलं सर्व जीवन त्यागमय स्वरूपामध्ये कसं समर्पित केलं आणि त्यागमय जीवनाचा आदर्श त्यांनी घालून दिला. यालाच खऱ्या अर्थाने राजर्षी असं म्हणतात. जो राजा असून ऋषीप्रमाणे वर्तन करतो तो राजर्षी. याप्रमाणे धन, कनक, लक्ष्मी या सर्वांचा त्याग करून हे ऋषभदेव केवळ वैराग्य संपन्न अशा पद्धतीने आपल्या सर्व राज्याचा भार ज्येष्ठ पुत्र असणारा भरत याला सोपवून शतज्येष्ठम परम भागवतम भगवज्जनपरायणम भरतम धरणीपालनायाभिषिच्य स्वयं भवन एवोर्वरिते शरीर मात्र परिग्रह. केवळ शरीर मात्र परिग्रह, केवळ देह रूपाने ते सर्वत्र विचरत होते. या ठिकाणी सर्व प्रकारचा अभिमान, गर्व त्यांनी परिसमाप्त केलेला होता. योग, समाधी, त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या अष्टांग सिद्धी, अष्टांग योग प्राप्त केल्यामुळं अष्टमहासिद्धी त्यांना प्राप्त झालेल्या होत्या. आणि जडांध मूक बधिर पिशाचोन्माद मादक अवधूत वेशोभे भाष्यमानोपि जनानां गृहीत मौनव्रत तूष्णीं बभूव. मौनव्रत धारण करून सर्व पृथ्वी तलावर विचरण करत होते. आणि कसं तर जडांध मूक बधिरवत लोकांना वाटावं की हे कुणीतरी वेडे आहेत, अंध आहेत, मूक आहेत, यांना बोलता येत नाही. वास्तविक सगळं काही बोलता येत होतं, सगळं काही दिसत होतं, सगळं काही ऐकू येत होतं. थोडक्यात असं की आपण आपल्या सर्व इंद्रियाचा आता समन्वय भगवंताकडे लावायचा आहे. त्यामुळं बाहेरच्या सृष्टीबद्दलचा काहीही संपर्क ठेवायचा नाही. त्यामुळं जड एखाद्या मूढाप्रमाणे, वेड्याप्रमाणे ते विचरण करत करत, डोळ्याने दिसत असूनही आंधळ्याप्रमाणे, आपण म्हणतो ना, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो. ते या ठिकाणी बुरा जाऊ द्या, चांगलं नाही आणि वाईटही नाही, काहीच नव्हे. बोलायचंही नाही, ऐकायचंही नाही आणि पाहायचंही नाही. लोकांना वाटावं की हे केवळ बधिर आहेत, हे केवळ अंध आहेत. याप्रमाणे गृहीत मौनव्रत धारण करून, मौनम सर्वार्थ साधनम, खरं म्हणजे मौन व्रत याच्यासाठी आहे की आपल्या जिभेवरचं नियंत्रण, जितम सर्व जिते रसे असं म्हटलेलं आहे. रसना जिंकली म्हणजे सगळं जिंकलं. कारण रसना म्हणजे जीभ ही वळवळ करणारी आहे. आपण म्हणतो ना की तुझ्या जिभेला काही हाड आहे का? अहो, जिभेला कोणाचंच हाड नसतं. जिभेला हाड असणं म्हणजे मर्यादा, नियंत्रण. तेव्हा जिभेवर नियंत्रण म्हणजे बोलण्यावर नियंत्रण, खाण्यावर नियंत्रण. तेव्हा जो स्वतःच्या खाण्यापिण्यावर, जिभेवर, बोलण्यावर नियंत्रण ठेवतो तो सगळ्या जगावर नियंत्रण करू शकतो. म्हणून ज्या हाड नसलेल्या दोन गोष्टी आहेत, उपस्थ आणि जीभ,
यावर माणसाने नियंत्रण मिळवलं पाहिजे, तर तो सगळ्या विश्वावर नियंत्रण करू शकतो. तत्र तत्र पुरग्राम, कुठे कुठे ते हिंडत असत. तर कधी गावात, कधी एखाद्या गोठ्यामध्ये, कधी गौळवाड्यामध्ये, त्याचप्रमाणे कधी पुरामध्ये, खेट वाट खरवट, कधी कधी वेगवेगळ्या असणाऱ्या गिरी पर्वत, त्याचप्रमाणे काटे कुपाटे, नदी नाले यांच्यामधून आणि परिभूयमान मक्षिकाभिरीव, कधी कधी वेगवेगळ्या प्रकारच्या योगचर्या त्यांनी आत्मसात केलेल्या आहेत. कशा तर मक्षिकाभिरीव वन गज स्तर्जन ताडन व मेह नष्ठी वनग्राव शकृत रज प्रक्षेप पूतिवात दुरुक्तैस्त दवगणयन नैवास संस्थान एतस्मिन् देहोपलक्षणे सदपदेश उभयानुभव स्वरूपेण स्वमहिमावस्थानेना समारोपित हम ममाभिमानत्वाद विखंडितमनाः पृथ्वीमेकचराः परिभ्राम. पृथ्वीवरती हिंडत 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 वेगवेगळ्या, कधी कधी वनगजाप्रमाणे, कधी कधी मक्षिकेप्रमाणे या ठिकाणी ते रस्त्यावरून जात असत. तेव्हा ज्याप्रमाणे हत्तीला हे मक्षिका म्हणजे माशा त्रास देतात, हत्तीच्या भोवती फिरत असतात, त्याप्रमाणे ते दिगंबर अवस्थेत फिरत असताना आता वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला निघाले. ते आपल्याच राज्यात नव्हे, राज्य सोडून ते जायला निघाले. या वेळेला ज्याप्रमाणे हत्तीला हे मक्षिका त्रास देतात, मक्षिका त्याच्या भोवती फिरतात, त्याप्रमाणे अनेक दुष्ट लोक त्यांच्या भोवती ते नग्न अवस्थेत फिरत असल्यामुळं त्यांच्या भोवती जमा होत असत आणि त्यांना त्रास देत असत. परंतु ते कोणालाही काही बोलले नाहीत. त्यांच्या अंगावर कधी विष्ठा टाकायचे, कधी त्यांच्या अंगावर धूळ फेकायचे, कधी त्यांच्या अंगावर घाण अशा स्वरूपाची थुंकी टाकायचे, परंतु त्यांचा कोणाचाही तिरस्कार न करता हे शरीर आपलं नाही, अत्यंत त्यागमय अशा अवस्थेमध्ये विखंडित मना हा पृथ्वीमेच कचरा परिभ्राम, पृथ्वीवरती हिंडत हिंडत अति सुकुमार करचरण चरवणारा स्थल विपुल भाव, याप्रमाणे अत्यंत त्यांचे पावलं अत्यंत मृदू होते आणि या मृदू पावलांनी हिंडत 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 ते रस्त्याने जात असत. जरही वाव, याप्रमाणे हिंडत 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 ते कोणाच्याही समाजाच्या नादी लागले नाहीत. समाज कधी कधी त्यांना त्रास देतही असेल, कधी त्यांच्या अंगावर धूळ टाकत असेल, विष्ठा टाकत असेल, थुंकी टाकत असेल, अहो एवढंच नव्हे तर मूत्र मल मुष्ट हे सुद्धा त्यांच्या अंगावर टाकत असेल, अधोवायू सोडत असत, त्याचप्रमाणे त्यांचा तिरस्कार करत होते. परंतु त्यांनी स्वतःच्या शरीराबद्दलची ममता सोडून दिलेली होती, अहंकार सोडून दिलेला होता. त्यामुळं सर्व ठिकाणी ते हे शरीर माझं नाही, अहंभाव विरहित अशा पद्धतीने ते फिरत असत. आणि यांनी वर्णन केलंय की ते आता अशा अवस्थेला पोचले होते, योग साधना अशा पद्धतीने त्यांनी सुरू केलेली होती की या योग साधनेचा परिणाम म्हणून त्यांनी वर्णन केलंय तस्य हयः पुरुष सुरभी सौगंध्य वायुस्तम देशम दशयोजनम समंतात सुरभींचकार. वेगवेगळ्या प्रकारच्या चर्या म्हणजे पद्धती, कधी गोचर्या, कधी मृगचर्या, म्हणजे कधी गायीप्रमाणेच जनावराप्रमाणेच ते खात असत, दोन हाताने खायचंच नाही, फक्त तोंडानेच खायचं. कधी मृगचर्या, कधी गोचर्या, याप्रमाणे कधी काकचर्या अशा पद्धतीचा स्वीकार करून मृग एवं गो मृग काकचर्यया व्रजं तिष्ठन्नासीनः शयानः काक मृग गोचरितः पिबती खादत्यव मेहती स्म. तसंच खायचं, तसंच प्यायचं आणि तसंच विष्ठा विसर्जन करायचं. म्हणजे या पशुप्रमाणे याप्रमाणे त्यांचं योगचर्या चाललेली आहे. हा सगळा योगधारणेचा प्रकार आहे. हे केवळ वेडाचार नव्हे, हा योगधारणेचा प्रकार आहे. त्यांनी वर्णन केलंय इति नाना योगचर्याचरणो भगवान कैवल्यपतिर्दृशवो विरत परम महानंदानुभव आत्मनि सर्वेषां भूतानामात्मभूते भगवत वासुदेव आत्मनो व्यवधानांतरोदर भावेन सिद्ध समस्तार्थ परिपूर्ण योगेश्वर्याणी वैहायस मनोजवांतर्धान परकाया प्रवेश दूरग्रहणादीनी यदृच्छयोपगतानी नांज सांद्रुप हृदये नाभ्यनंदत.
हे एवढं जर विवरण वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की योग धारणा साध्य झाल्यानंतर काय एक होत नाही. ही योग साधना आपण जेव्हा अष्टांग योगाचा विचार करतो किंवा या योग साधनेचा विचार करतो, मग त्यामध्ये पातंजल योग सूत्रामध्ये याचं विवरण करण्यात आलेलं आहे. त्याचा मुद्दा मी संदर्भ देणार आहे. पातंजल योग सूत्रामध्ये असं म्हटलंय की इथे जे वर्णन केलंय, पुरुष सुरभि सौगंध्य वायुस्तम देशम, ते दशयोजनम समंतात, 10 योजनापर्यंत त्यांच्या विष्ठेचा सुगंध येत असे, असं वर्णन यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आता आपण म्हणू की विष्ठेचा सुगंध कसा येईल हो, कारण ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय की अपानाचे नि तोंडे कैसे सुगंधा येणे घडे. हे बरोबर आहे. सामान्य माणसाच्या बाबतीत हे विधान आहे. सामान्य तुम्ही आम्ही अपानाचे नि तोंडे कैसे सुगंधा येणे घडे, अपानाच्या तोंडाने सुगंध कसा येईल, दुर्गंध सोडणारं ते तोंड आहे, म्हणून दुर्गंधच येणार हे खरं आहे. परंतु जे योगी आहेत, जे महायोगी आहेत, जे सर्व प्रकारच्या अष्टांग योगावर ज्यांचा पूर्णपणे अधिकार प्राप्त झालेला आहे आणि ज्यांच्या 5 भूमिका ज्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. कोणत्या 5 भूमिका? भूमी, आप, तेज, वायू आणि आकाश या सर्वावर जेव्हा त्यांचं नियंत्रण प्राप्त होतं तेव्हा काय होतं याचं वर्णन या आपल्या पातंजल योग सूत्रामध्ये करण्यात आलेले आहे. त्याचा मी उल्लेख मुद्दाम या ठिकाणी करतो. पातंजल योग सूत्रामध्ये या ठिकाणी पतंजली ऋषींनी असं म्हटलंय की ज्यांना आपल्या स्वतःच्या या 5 भूमिकावर ज्यांचं नियंत्रण असतं, म्हणजे जे योगी पहिल्यांदा पृथ्वी तत्वावर नियंत्रण मिळवतात, मग आप तत्वावर नियंत्रण मिळवतात, मग तेजस तत्वावर, वायू तत्वावर आणि आकाश तत्वावर, एकेका गोष्टीवर नियंत्रण मिळवल्यानंतर काय होतं याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे योगाभ्यासाच्या संदर्भात. पृथ्वी हे आपल्या शरीरामध्ये जो तत्व आहे पृथ्वीचं, म्हणजे हाडं, त्याचप्रमाणे आपलं शरीर, हे सगळं पृथ्वी तत्व आहे. यातला गंध हे पृथ्वी तत्व आहे. आणि हे जेव्हा पृथ्वी तत्वावर नियंत्रण मिळवतात तेव्हा देहधारणेच्या बाबतीत त्याने असं म्हटलंय की स्थूल शरीरावर नियंत्रण मिळवता येतं आणि भूतावर संयम करता येतो. ध्यान आणि समाधी यांचा अभ्यास करता करता हा परिपक्वावस्थेत गेला म्हणजे त्या भूतावर नियंत्रण मिळवता येतं, जय मिळवता येतो. याचं वर्णन सुरेश्वराचार्यांनी मानसोल्लास नावाच्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. असं वर्णन ते करतात या पातंजल योग सूत्रामध्ये, ज्याचं या ठिकाणी योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर यांनी जे संपादित केलेलं पुस्तक आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की सुरेश्वराचार्यांनी म्हणजे शंकराचार्यांच्या शिष्यांनी असं वर्णन केलंय मानसोल्लासामध्ये की पृथ्वी तत्वावर जर नियंत्रण मिळवलं, जय मिळवला तर कोणती लक्षणं प्राप्त होतात त्याचं वर्णन इथे करतात. मलमूत्र कफाल्पत्व आरोग्यम लघुता तनोः सुगंध स्वरवर्णत्वम प्रथमम योग लक्षणम. हा मुद्दाम उल्लेख मी शोधून काढला त्याच्यासाठी. सुगंध स्वर वर्णत्वम, आपल्याला आपल्या अंगाचा सुगंध येतो, अंगाचा सुगंध येतो, त्याचप्रमाणे विष्ठेचा देखील सुगंध येतो असं वर्णन या ठिकाणी आहे. मलमूत्र कफाल्पत्व आरोग्यम लघुता तनोः, आपल्या तनूला, शरीराला लघुता प्राप्त होते, त्याचप्रमाणे मलमूत्राची प्रवृत्ती कमी होते, आरोग्य प्राप्त होतं आणि सुगंध स्वर वर्णत्वम प्रथमम योग लक्षणम, सुगंधत्व प्राप्त होतं. आता स्पष्टपणे जर सुरेश्वराचार्य म्हणजे शंकराचार्यांचे शिष्य जर हे मानसोल्लास ग्रंथामध्ये म्हणत असतील आणि त्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला ऋषभदेवाच्या शरीराचा आणि त्यांच्या देहाच्या प्रमाणेच त्यांच्या मलमूत्राचा देखील सुगंध येत होता हे वर्णन आपल्याला खोटं मानता येणार नाही. कारण पृथ्वीवरील संयम प्राप्त झाला म्हणजे योग्याच्या शरीरात मलमूत्र आणि कफ हे अल्प प्रमाणात होतात, त्यांच्या शरीरात उत्तम आरोग्य नांदतं, शरीर अतिशय हलकं राहतं आणि त्यांच्या अंगाचा सुवास येऊ लागतो. आता अंगाचा सुवास येऊ लागतो असे जेव्हा वर्णन आहे, सुगंध स्वर वर्णत्वम, त्यांचे शब्द मोठे मधुर होतात, त्यांच्या स्वरात माधुरी उत्पन्न होते, अंगकांती सतेज होते. याप्रमाणे आप, तेज, आकाश एकेका गोष्टीवर नियंत्रण मिळवल्यानंतर काय होतं याचं वर्णन योगशास्त्रात केलेलं आहे. तो मुद्दाम संदर्भ एवढ्यासाठी दिला की इथे जेव्हा त्यांनी वर्णन केलं की पुरुष सुरभी सौगंध्य वायुस्तम देशम, की 10 योजनापर्यंत
त्यांच्या त्या पुरुषाचा त्यांच्या विष्ठेचा सुगंध येत असे. तेव्हा हे वर्णन योगशास्त्रातील या सुरेश्वराचार्याच्या या श्लोकाची पुष्टी करणारच आहे. आणि या श्लोकाची पुष्टी देखील आपल्याला या वर्णनातून होते. याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की ज्याप्रमाणे आपल्याला आपण बाकीचे लाकडं बघतो, का हो चंदनाला सुगंध काय येतो चंदनाच्या लाकडाला, तर चंदनाचं लाकूड हे चंदनाचं आहे, मग इतर लाकडापेक्षा चंदन वेगळं आहे ना. हो, तसेच योग्यांचं शरीर सुद्धा चंदनाचं लाकूड आहे असं समजा, चंदनाचं झाड आहे असं समजा. म्हणून योग्याचं शरीर हे इतरांच्या शरीरापेक्षा भिन्न आहे, कारण योग साधनेने त्यांनी याच्यावरती नियंत्रण मिळवलंय, पृथ्वी तत्वावर नियंत्रण मिळवलंय. म्हणून पृथ्वीचं तत्व काय, तत्र गंधवती पृथ्वी, पृथ्वी ही गंधवती आहे. म्हणून गंधाचं जे अत्यंत सारभूत तत्व आहे ते सुगंधामध्ये आहे. हे सारभूत तत्व सुगंधाचं ते आपोआपच आपल्या शरीराला प्राप्त होतं. आणि म्हणून हे जे वर्णन केलंय ते अत्यंत शास्त्रीय आहे असं मला या ठिकाणी सिद्ध करायचंय. म्हणून एवम याप्रमाणे त्यांच्या मलमूत्राचा देखील सुगंध येत होता असं भागवतकाराने जे वर्णन केलंय ते अतिशय योग्य आहे. आणि याचप्रमाणे एका ठिकाणी आणखी एका मुद्दाम संदर्भ देतो की या खाण्यापिण्यावर सुद्धा आपलं शरीरावरच्या काय काय गोष्टी अवलंबून आहेत. खाण्यापिण्यावर आपण बघितलं की गीतेच्या देखील 17व्या अध्यायामध्ये तामस अन्न, राजस अन्न, त्याचप्रमाणे सात्विक अन्न याचं विवरण करण्यात आलेलं आहे. माऊलीने देखील याचं विवरण केलेलं आहे. तेव्हा अन्नाचे देखील शरीरावर कसे परिणाम होतात हे आजच्या विज्ञान युगात देखील सिद्ध झालेलं आहे. अन्नाचे शरीरावर मनावर काय परिणाम होतात याचा आजच्या पाश्चात्य शास्त्रज्ञांनी नाना प्रयोग केले असं या ठिकाणी खाडीलकर म्हणतात. त्याने म्हटलंय की एक उदाहरण त्यांनी दिलंय, उदाहरण म्हणून सांगतो फक्त, अन्नाचे परिणाम कसे होतात. त्याने उदाहरण असं दिलंय की एका गृहस्थाला लहानपणापासून म्हणजे डुकराचं मांस फार आवडत असे. याप्रमाणे हा डुकराचं मांस लहानपणापासून त्याला आवडत असे आणि तो रोज अशा पद्धतीने हे डुकराचं मांस खात असे. असा कित्येक वर्ष त्याचा क्रम चालू होता. 30 ते 40 वर्ष त्यांनी याप्रमाणे असं मांसाशन केलं. याचा परिणाम असा दिसू लागला असं यांनी वर्णन केलंय की त्याचा देह जरी माणसाचा, हातपाय जरी माणसाचे, तरी त्याच्या अंतःकरणाला डुकराचे धर्म येऊ लागले आणि त्याच्या दृष्टीमध्ये डुकरासारखी दृष्टी दिसू लागली. डुकराची चाल त्याच्या चालण्यामध्ये दिसू लागली. तो मुसंडी डुकरासारखा मारू लागला. त्याच्या बोलण्यामध्ये डुकराच्या डुरकण्याचा आवाज येऊ लागला आणि त्याचा स्वभाव धर्म देखील डुकरासारखा झाला असं या खाडीलकरांनी नोंद केलेली आहे. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की आपल्या खाण्यापिण्याचे परिणाम आपल्या शरीरावर होतात, तर मग योगाचे परिणाम का होणार नाहीत. योगाने शरीराच्या वरती जे जे बदल होतात त्याचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणून गोचर्या, मृगचर्या, काकचर्या याप्रमाणे करत करत तसंच खाणं, तसंच पिणं आणि तसंच मलमूत्र विसर्जन करणं. इथे नाना योगचर्याचरणो भगवान कैवल्यपती ऋषभो विरत अविरत. ज्याप्रमाणे ऋषभपती प्रत्यक्ष ऋषभदेव अविरत असं योगचर्या करत होते आणि परम महानंदानुभव आत्मन सर्वेशाम भूतानात्मभूते आणि आत्मानंदामध्ये तल्लीन होते. हे आत्मानंदामध्ये तल्लीन असणं फार महत्वाचं आहे. जे आत्मानंदामध्ये तल्लीन असतात, आत्मानंद म्हणजे स्वतःचाच आनंद, हा आनंदामध्ये सर्व विश्व आनंदातून निर्माण झालं. आनंदात देवही जातानी असं आपल्याला उपनिषदात म्हटलेलं दिसतं, सूत्रामध्ये म्हटलेलं दिसतं. तेव्हा हे सगळं विश्व आनंदातून निर्माण झालं, आनंदात राहतंय आणि आनंदात पर्यवसित होणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला या पंचदशीमध्ये सुद्धा आनंदाचं वर्णन केलेलं दिसतं. सर्वत्र आनंद कसा दाटलेला आहे आणि आनंदा दाटणी आनंदाची सुख. आपल्या तुकाराम महाराजांनी सुद्धा जेव्हा आनंदाचं स्वरूप वर्णन केलंय तेव्हा ते म्हणतात की कर्पुरा कांडणी काय कोंडाकणी आनंदा दाटणी आनंदाची. कर्पूर जर आपण कापूर जर कांडू लागलो तर त्यातून कोंडा वेगळा आणि कणी वेगळी निघत नाही. एकच कापूर सर्वत्र आहे, तो कोंडा वेगळा नसतो कापरामध्ये, कणी वेगळी नसते. कर्पुरा कांडणी काय कोंडाकणी आनंदा दाटणी आनंदाची. तशी आनंदालाच आनंदाची दाटणी. या ठिकाणी हेय भाग काहीच नाहीये, सगळं स्वीकार्य आहे. म्हणून त्यांच्या शरीरात सुद्धा हेय भाग काहीच राहिलेला नव्हता. सर्व आनंदाचंच स्वरूप सर्वत्र आपल्याला दिसत होतं. याप्रमाणे या सर्व विश्वामध्ये यम आत्मा परानंद हा आत्मा हा परानंद स्वरूप आहे.
यम आत्मा परानंद असं पंचदशिकार म्हणतात. आणि हा आत्मा परानंद आनंद स्वरूप आहे. हा आनंदा स्वरूप असलेला आत्मा हा सर्वत्र आपल्याला दिसतो. आणि हा आत्मा सर्वत्र आनंद रूपाने नांदतो. आनंद हे आत्म्याचं स्वरूप आहे, तो त्याचा आविष्कार आहे, ते त्याचा स्वभाव धर्म आहे. म्हणून त्या स्वभाव धर्मामध्ये आत्मनी सर्वेषां भूतानात्मभूते, सर्व भूत आणि मी याच्यात भेद नाही अशा पद्धतीच्या आत्मौपम्य भावनेने ते विचरत होते. आणि सिद्ध समजता अर्थ परिपूर्ण योगेश्वरी आणि वैहायस मनोजवांतर्धान. आता यातून हळूहळू काय काय प्राप्त झालं, त्यांनी अष्टमहासिद्धी कशा प्राप्त झाल्यात त्याचं विवरण केलेलं आहे. ह्या अष्टमहासिद्धी प्राप्त होणे म्हणजे हळूहळू सर्व गोष्टीवर नियंत्रण मिळवणे. जेव्हा या पृथ्वी तत्वावर नियंत्रण मिळवलं जातं तेव्हा अंगाचा सुगंध येऊ लागतो, विष्ठेचा सुगंध येऊ लागतो. त्याप्रमाणे आपतत्वावर विजय मिळवला की या ठिकाणी ते म्हणतात की काटे देखील म्हणजे पृथ्वीवर जेव्हा नियंत्रण मिळवतो तेव्हा ते म्हणतात जे लक्षणं दिसायला लागतात त्याचं वर्णन इथं करण्यात आलेलं आहे. योग्याच्या लक्षणामध्ये कंटकाग्रेश्व संगत्वम जलपंकेश्वमज्जनम त्याने वर्णन केलंय की आपतत्वावर संयम झाला म्हणजे तो योगी पाणी, चिखल, काटे इत्यादीहून सहज चालू शकतो. हा आपतत्वावर नियंत्रण मिळवलं की पाण्यावरूनही चालू शकतो. पद्मपादाचार्य शंकराचार्यांचे शिष्य पद्मपादाचार्य म्हणून होते. त्यांचं नाव पद्मपादाचार्य का पडलं त्याचं वर्णन असं की एकदा शंकराचार्यांची छाटी एका पलीकडच्या तीरावर राहिली आणि शंकराचार्यांनी सांगितलं, अरे माझी छाटी राहिली आहे, ती घेऊन या. आता ती पलीकडच्या तीरावर वाळत होती, ती आणण्याला किती वेळ लागेल इतक्या दूर जायचं. तर त्यांचा शिष्य जे धावत धावत तिथून गेला तो पाण्यावर चालत गेला आणि पाण्यावरून चालत 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 त्यांनी छाटी आणली. जिथे जिथे त्यांनी पाय टाकला तिथं तिथं पद्म म्हणजे कमल उत्पन्न झालं असं वर्णन आहे. तेव्हा आणि म्हणून त्याचं नाव शंकराचार्यांनी पद्मपादाचार्य असं ठेवलं. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की अशा प्रकारच्या जलावरचं नियंत्रण प्राप्त झालं म्हणजे तो पाणी, चिखल आणि काटे यावर चालू शकतो आणि कितीही तहान भूक लागली तरी तो सहन करू शकतो. तेजस तत्वावर संयम झाला की अन्नपानादी पुष्कळ प्रमाणात स्वीकारली तरी तो पचवू शकतो, किती अन्न खाऊ शकतो. अग्नी आणि उष्णता यापासून त्याला पीडा होत नाही. त्याप्रमाणे दूरश्रवण दर्शनम वायू तत्वावर नियंत्रण मिळवलं की त्याला किती दूरचं ऐकू यायला लागतं, दूरचे पदार्थ दिसू लागतात आणि तो जमिनीवरून उड्या मारू शकतो एखाद्या वानराप्रमाणे. आणि आकाशगमन ही सिद्धी त्याला प्राप्त होते. त्रिकाल ज्ञान, अणिमा, गरिमा, लघिमा यासारख्या सिद्धी त्याला सहज प्राप्त होतात. या अष्टमहासिद्धी अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व या 8 महासिद्धींचा त्याला प्राप्ती होते. योगाचं शरीर कितीही तो लहान करू शकतो, संकोच करू शकतो, अणु एवढं करू शकतो. मारुतरायांनी नाही का अणु एवढं शरीर केलेलं होतं. तेव्हा वाटेल त्या ठिकाणी तो जाऊ शकतो आणि किती दूरचा ऐकू शकतो. वशित्व सिद्धी सिद्ध झाली म्हणजे कोणाच्याही मनातलं त्याला कळू शकतं. त्याचप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे सर्व भूतांना तो हलवू शकतो, त्यांना त्याचं वशीकरण करू शकतो. याप्रमाणे या अष्टमहासिद्धी त्याला सहज प्राप्त होतात. म्हणजे जेव्हा त्यांनी वर्णन केले ततोनी महादि प्रादुर्भाव काय संपद धर्मानविघातश्च असं वर्णन या पातंजल योग सूत्राच्या विभूती पादामध्ये केलेलं आहे. त्याप्रमाणे या भूतजय प्राप्त झाला की आपोआपच अष्टमहासिद्धी त्याला प्राप्त होतात. तेच वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे की मनोजवांतर्धान परिकाया प्रवेश. मनोजव दुसऱ्याच्या मनातलं जाणणे आणि मनाच्या इतकी गती प्राप्त होणे, त्या अंतर्धान होण्याची विद्या प्राप्त होणे, दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे जाणण्याची क्षमता. विवेकानंदांनी म्हटलं नाही का, फार दूर कशाला जायचं. गेल्या 100 वर्षापूर्वी विवेकानंद म्हणतात, अहो दुसऱ्याच्या मनातलं जाणणं काही फार अवघड गोष्ट नाहीये. त्यांना देखील ती सिद्धी प्राप्त झालेली होती. आणि दूरग्रहणादीनी दूरश्रवण दर्शनम यदृच्छयोपगतानी कुठेही तो सहज जाऊ शकतो. नांजसा नृप हृदयेनाभ्यनंदत. त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या अष्टमहासिद्धी फक्त त्याचा गैरवापर मात्र करता कामा नये. खऱ्या योग्याने त्याचा गैरवापर करता कामा नये. जर त्याचा वापर आपल्या स्वार्थासाठी केला, गैर केला तर मग मात्र तो योगी पुन्हा
या संसार चक्रामध्ये अडकतो आणि तो पुन्हा खाली पतन पावतो असं वर्णन. योगभ्रष्टोभिजायते, योगभ्रष्ट जरी झाला तरी तो खाली येतो. जसं चांगदेव महाराजांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. तेव्हा ज्याप्रमाणे राजे विचारतात, परीक्षित राजाने प्रश्न विचारला की ननुअम भगवा आत्मारामाणम योग समीरित ज्ञानावभर्जित कर्म बीजानामैश्वर्याणी पुन्हा क्लेशदानी भवितु मरहंती यदृच्छोपगतानी, की भगवान ऋषभदेव हे एवढे श्रेष्ठ होते आणि त्यांनी वायूप्रमाणे प्रज्वलित झालेली ज्ञानाग्नीनी सर्व रागादी कर्मबीज दग्ध त्यांचे झालेले होते. रागादी कर्मबीज म्हणजे काल आपण बघितलेले जे पंचक्लेश आहेत, मग अभिनिवेश आहे, अस्मिता आहे, राग आहे, त्याप्रमाणे द्वेष आहे, हे सगळे जे 5 क्लेश आहेत, पंचक्लेश आहेत, ते कर्मबीज आहेत. आणि हे त्यांनी आपल्या योगरूप वायूनं प्रज्वलित झालेलं ते ज्ञानाग्नी आहे, त्यांनी तो कर्मबीज दग्ध केलेले होते आणि अणिमा गरिमा सिद्धी त्या त्यांना प्राप्त झालेल्या होत्या. तेव्हा भगवान ऋषभदेव यांनी याचा स्वीकार का केला नाही? रागद्वेषादी क्लेशांचं कारण असलेल्या या अष्टमहासिद्धीचा स्वीकार मात्र त्यांनी प्राप्त केला नाही किंवा स्वीकार केला नाही. त्याचं कारण त्यांनी सांगितलंय सत्यमुक्तम, ते सत्य मुक्त होते. ते सर्वत्र संसारामध्ये निवांतपणाने केवळ भगवंताच्याच आराधनेमध्ये तल्लीन होते. आणि व्याध ज्याप्रमाणे आपल्या मृगावर विश्वास ठेवत नाही, त्याने असं वर्णन केलंय की व्याध हा आपल्या मृगावर विश्वास ठेवत नाही. समजा व्याधाने मृग पकडला तर मृग निघून जाणार नाही याची व्याधाला जशी खात्री नसते. सत्यमुक्तम किंत्वेह वा एकेन मनसोद्धा विश्रंभ मनवस्थानस्य षठ किरात एव संगच्छन्ते तथा चोक्तम, त्याने वर्णन केलंय. न कुर्यात कर्हिचित सख्यम मनसी ह्यवन स्थिते यद विश्रंभात चिरात चीर्णम च स्कंद तप ऐश्वरम. यांनी राजाने जो प्रश्न विचारला की त्याने अष्टमहासिद्धीचा स्वीकार का नाही केला, ते म्हणतात की नाही, त्याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे व्याध आपल्या पकडलेल्या एखाद्या हरणावर विश्वास ठेवत नाही, व्याधाने पकडलंय एखाद्या हरणाला, एखाद्या मृगाला, आणि त्याला पकडल्यानंतर त्याला बांधून ठेवलंय, परंतु तो पळून जाणार नाही याची त्याला खात्री नसतो. तो पूर्ण लक्ष ठेवून असतो की आपला मृग जागेवर आहे का, आपण पकडलेलं जे जनावर आहे ते जागेवर आहे का, जो पशु आहे तो जागेवर आहे का, जो पक्षी आहे तो जागेवर आहे का, याचं जसं त्याच्याकडे सतत लक्ष असतं त्याप्रमाणे आपलं सुद्धा आपल्या मनावर नियंत्रण हवं. आपल्यावर नियंत्रण जर गेलं आपल्या मनावरचं तर कधी आपण योगभ्रष्ट होऊ सांगता येत नाही, कधी आपण पतन पाहू हे सांगता येत नाही. म्हणून ते म्हणतात आपण मनावर ताबा मिळवला पाहिजे, विश्वास ठेवता कामा नये. क्षणभर जरी आपला थोडा विश्वास ढळला तरी, क्षणभर जरी आपल्याला अनवधान झालं तरी क्षणभराच्या अनवधानाने आपल्याला या संसारामध्ये पुन्हा पडावं लागेल. म्हणून न कुर्यात कर्हिचित सख्यम मनसी ह्यवन स्थिते, ते म्हणतात या चंचल असणाऱ्या चित्तावर कधी विश्वास ठेवू नका. मकारा दशचंचला असं म्हटलंय, 10 प्रकारचे मकार चंचल आहेत, त्यामध्ये मन चंचल आहे. मनो मधुकरो मीनो, आपल्याला माहिती आहे की मन चंचल आहे, मधुकर चंचल आहे म्हणजे भुंगा चंचल आहे, मीन म्हणजे मासा चंचल आहे. तेव्हा जे चंचल आहेत त्या चंचलत्वावर आपण विश्वास ठेवू नये, ज्या चंचल गोष्टी आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नये, कारण ते कधी बदलेल सांगता येत नाही, ते मुळातच चंचल आहे. म्हणून स्त्रीबुद्धी प्रलयंगता असं जे वर्णन आहे ते यासाठी आहे की स्त्री बुद्धी म्हणजे चंचल बुद्धी. आपली बुद्धी ही जोपर्यंत चंचल आहे, मन जोपर्यंत चंचल आहे, आणि चंचलता हा मनाचा स्वभाव आहे, त्यामुळं मनावर कधीही विश्वास ठेवू नये. त्याने वर्णन केलंय यद विश्रंभात चिराचीर्णम चस्कंद तपा ईश्वरम. उदाहरण त्यांनी दिलंय, पुढे याची कथा येणारच आहे. आपण जेव्हा या अष्टमस्कंधामध्ये जेव्हा ती कथा बघू, ज्या वेळेला समुद्र मंथनाच्या वेळेला भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं आणि राक्षसांना फसवलं. मोहिनीचं रूप घेऊन त्यांनी हनी ट्रॅप केला असं म्हणा थोडक्यामध्ये. त्यांनी राक्षसांना फसवलं आणि
महादेवाने जेव्हा प्रश्न विचारला, महाराज तुम्ही मोहिनीचं रूप धारण करून राक्षस कस काय फसले, तेव्हा ते म्हणे ते अहो ते अज्ञानी होते, ते असुर होते, ते राक्षस होते, ते फसले. ते म्हणले मी नाही फसणार. हो म्हणले, मग मला एकदा ते रूप दाखवा. असं म्हणल्यावर भगवंतानी जेव्हा मोहिनीचं रूप दाखवलं तेव्हा महादेव सुद्धा फसले. पार्वती जवळ असताना सुद्धा महादेव तिला विसरले आणि मोहिनीच्या मागे लागले. सांगायचं तात्पर्य असं की यांनी ते उदाहरण दिलंय ऋषभदेवाच्या कथेमध्ये. यद विश्रंभात चिरात चिरणम चस्कंद तपाईश्वरम. आपलं तप विसरले, आपलं ऐश्वर म्हणजे ईश्वरत्व विसरले आणि चस्कंद ते त्यांच्या मागे धावले. याप्रमाणे या मनावर माणसाने कधी विश्वास ठेवू नये. व्यभिचारिणी स्त्री जार पुरुषांना ज्याप्रमाणे व्यभिचारिणी स्त्रीवर जसा आपण विश्वास ठेवत नाहीत, कारण कधी ती आपला विश्वासघात करेल सांगता येत नाही, ती तिच्या पतीचा वध करेल सांगता येत नाही. नित्यम ददाती कामस्य छिद्रम तमनो ये रया योगिना कृत मैत्रस्य पत्रुजायव पुंशली. पुंशली शब्द वापरलाय. पुंशली म्हणजे जी चंचल स्त्री आहे, जी सतत परदारा गमन करणारा जसा पुरुष असतो तसं परपुरुषाकडे जाणारी जशी स्त्री, तिचा स्वभाव जसा चंचल असतो त्याप्रमाणे पुंशली म्हणजे सतत पुरुष बदलणारी स्त्री, सतत आपल्याला नव्या नव्या तरुणाच्या सहवासात हिंडणारी स्त्री. ज्याप्रमाणे पती बदलते आणि कोणत्याच पतीने तिच्यावर विश्वास ठेवून चालत नाही, त्याप्रमाणे मन सुद्धा पुंशली आहे. मन सुद्धा पुंशल आहे. पुंशल म्हणजे ते देखील या तरुणीप्रमाणेच आहे, चंचल स्त्रीप्रमाणेच आहे. कामो मन्युर्मदो लोभ शोकमोह भयादया कर्मबंधश्च जन्मूल स्वीकुर्यात कोनु तद्बुधा. आणि म्हणून काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादी जे सगळे कर्मबंध आहेत, जे पंच क्लेश आहेत, अस्मिता, राग, अभिनिवेश वगैरे, हे याच्यामुळे आपल्याला जन्म प्राप्त होतो, तेव्हा त्या मनावर आपण कधी विश्वास ठेवू नये. आणि म्हणून एवढ्या सगळ्या सिद्धी प्राप्त होऊन सुद्धा ते या सिद्धीच्या नादी लागले नाहीत. कधी सिद्धीच्या मागे लागून सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी धडपड केली नाही, त्याप्रमाणे ते त्याच्या नादी लागले नाहीत असं वर्णन ते करतात. एवं मुक्त लिंगस्य भगवत ऋषभस्य योगमाया वासनया देही माम जगती मभिमान भासेन संक्रममाण कोंक वेंक कुटकान दक्षिण कर्नाटकान देशान. आणि ते हिंडत होते. कुठं कुठे हिंडत होते? योगमायाच्या पद्धतीने ऋषभदेव केवळ शरीराने सर्व प्रकारचा अभिमान त्यागून ते कोंक वेंक म्हणजे कोंक नावाचा प्रदेश, वेंक नावाचा प्रदेश आणि दक्षिण कर्नाटक या भागामध्ये, अर्थात हे सगळे दक्षिण कर्नाटकाच्या भागात, आंध्र त्याचप्रमाणे कर्नाटक या भागामध्ये फिरत असताना कुटकाचलोपवन वेगवेगळ्या उपवनामध्ये ते हिंडत असत. आणि तिथे त्यांची स्थिती कशी होते त्याचं वर्णन त्यांनी केलंय, की फार सुंदर वर्णन केलंय की ते हिंडत असताना असंच वर्णन चक्रधरांचं त्यांच्या लीळा चरित्रामध्ये करण्यात आलेलं आहे, एकांकामध्ये करण्यात आलेलं आहे. चक्रधरांचं आठवण मला यासाठी होते की चक्रधर सुद्धा जेव्हा त्यांच्या घरातून बाहेर पडले आणि निघाले, आपल्याला माहीत असेल की कुमरूजी आला म्हणजे एक राजा विशाल देवाचा पुत्र हरिपाल देव हा युद्धामध्ये ठार झाला. गेल्या 500-700 वर्षातली घटना आहे, 700-800 वर्षातली, की हा ठार झाल्यानंतर सगळे लोक त्यांना घेऊन राज्यामध्ये आले की तुमचा पुत्र ठार झाला म्हणून. विशाल देवाला मोठं दुःख वाटलं. परंतु इकडे काय झालेलं होतं, इकडे एक नैष्ठिक ब्रह्मचारी जे त्या ठिकाणी होते त्यांच्या आड एक स्त्री आली आणि ते गुहेमध्ये बसलेले असताना त्या स्त्रीनं त्यांना विनंती केली, परंतु ते नैष्ठिक ब्रह्मचारी होते, ब्रह्मचर्य स्वीकारलेले होते, त्यांनी तिला नकार दिला. आणि तिथून जे त्यांचा आत्मा निघाला तो थेट विशाल देवाचा जो पुत्र हरिपाल देव त्याच्या शरीरामध्ये शिरला. आणि त्यांच्या चक्रपाणी चिंतन यामध्ये हे वर्णन करण्यात आलेलं आहे. तेव्हा या पद्धतीने त्याच्यात शिरल्याबरोबर तो जागृत झाला आणि तोच पुढे चक्रधर म्हणून प्रख्यात झाले. कारण त्यांचं लक्ष संसारामध्ये नव्हतं, त्यांनी संसारामध्ये थोडा काळ संसार केला आणि तिथून रामयात्रेसाठी जे ते निघाले आणि ते तिथून बाहेर पडले
ते थेट नागपूर वगैरे भागात गेले आणि त्यानंतर त्या ठिकाणी रामाचं दर्शन घेतलं आणि पुढे ते थेट गुजरातपर्यंत गेले आणि तिथे गेल्यानंतर जाताना त्यांच्या शरीराचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की ते जेव्हा गिरी कंदरामध्ये त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी हिंडत असत तेव्हा त्यांचे केस असे मुक्त केशाने फिरत होते. तेव्हा त्यांच्या अंगावर वस्त्र नव्हतं, वस्त्राचे भान त्यांना नव्हतं, केस मोकळे सोडलेले होते आणि हे केस काट्यामध्ये अडकत असत असं वर्णन लीळाचरित्रामध्ये करण्यात आलेलं आहे. केस त्या काट्यामध्ये अडकत असत आणि मग केस जर काट्यात अडकले तर काढायची गरज त्यांना कधीच वाटली नाही. ते केस काढत देखील नव्हते. जसेच केस आणि काटे हे घेऊन निघायचे. जेव्हा वाऱ्याने ते काटे निघतील तेव्हा निघतील आणि नाही निघाले तर नाही निघाले, याप्रमाणे त्यांनी वर्णन केलेलं आहे. अगदी तसंच वर्णन या ठिकाणी करण्यात आलंय की मुक्त मूर्धजो संमित एव विचचार, मुक्त मूर्धज मुक्त केशाने ते निघत असत आणि अथ समीर वेग विधूत वेणू विकर्षण जातो. समीर वेग, वाऱ्याच्या वेगाने ते काटे निघाले तर निघाले, नाहीतर ते केसात अडकले तर तसेच अडकायचे. याप्रमाणे कधी कधी दावाग्नी लागायचा आणि दावाग्नी लागल्यामुळं सगळं वन जळून जायचं आणि वनाबरोबरच त्या ठिकाणी ते केस देखील जळून जायचे ऋषभदेवाचे, असं वर्णन इथं केलेलं आहे. जातोग्र दावानल तद्वदन माले लिहान सह तेन ददाह तस्य किलानुचरितमुपाकर्ण्य. आणि याप्रमाणे कोंक वेंक कुटक या फिरत 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 हे अर्हत नावाचा राजा यांनी त्यांना पाहिलं आणि यासारखा मोठा उन्मत्त जड बधीर अशा प्रकारचं कोण आहेत म्हणून पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा श्रेष्ठ दर्जाचा योगी आहे, कोणीतरी श्रेष्ठ दर्जाचा महात्मा आहे. आणि त्यांनी ऋषभदेवाच्या आश्रमामध्ये बसलेले असताना त्यांना येऊन विनंती केली, त्यांना नमस्कार केला आणि त्यांचं शिष्यत्व पत्करलं, असं वर्णन इथे केलेलं आहे की स्वधर्माचा परित्याग केला आणि त्यांचं शिष्यत्व पत्करलं. याप्रमाणे स्वधर्म पथ म कुतो भयमपहाय कुपथ पाखंडम संजसम निज मनीषया मंदसम प्रवर्तयिष्यते. याप्रमाणे पुढे मात्र आता हे स्वतः ऋषभदेव तिथे त्याने आपल्या देहाला या ठिकाणी भस्मसात केलं. जेव्हा एक मोठा दावाग्नी लागला त्या दावाग्नीमध्येच त्यांचा देह भस्मसात झाला आणि यावेळेला अर्हन नावाचा जो राजा आहे त्या राजाने त्यांचं शिष्यत्व पत्करलेलं होतं, पण त्यांचं फक्त काय घेतलं तर स्नान नाही, संध्या नाही, पूजा नाही, अर्चा नाही, तसंच राहायचं. याप्रमाणे केवळ त्यांचा बाह्य गोष्टी तेवढ्या घेतल्या आणि म्हणजे पाखंडाचं आचरण केलं, केवळ बाह्यच गोष्टीचं आचरण केलं. आणि देव हेलानान्य व्रतानी निज निजेक्षया गृह्णाना अस्नाना, स्नान नाही, नाचमना आचमन नाही, शौच नाही, केशलुंचनादीनी, किंवा केस कापायचे नाही तर त्याचं लुंचन करायचं म्हणजे उपटून काढायचे. म्हणजे अशा प्रकारचं केवळ बाह्य धर्म त्यांनी स्वीकारला आणि त्यांचा जो वैचारिक जो भाग आहे तो मात्र स्वीकारला नाही. धर्माचे दोन भाग असतात, एक बाह्य भाग आणि एक वैचारिक भाग. तेव्हा बाह्य गोष्टी फक्त स्वीकारल्या आणि म्हणजे धर्माचं पाखंडाचरण केलं आणि त्यातून पुढे जैन धर्म हा प्रसृत झाला असं आपल्याला दिसेल. यांनी वर्णन केलंय की कलिना धर्म बहुलेनोपहत धियो ब्रह्म ब्राह्मण यज्ञ पुरुष लोक विदूषक हा प्रायेण भविष्यंती. त्या ठिकाणी वर्णन केलंय की पुढे जो हा अर्हन नावाचा राजा आहे त्यांनी जो धर्म आत्मसात केला त्याचा केवळ पाखंडाचरण पुढे लोक करतील आणि या कलियुगामध्ये लोक स्नान करणार नाहीत, पूजा करणार नाहीत, अर्चा करणार नाहीत, शौच बाळगणार नाहीत, केशलुंचन करतील आणि तोच धर्म आहे असं मानतील. अधर्मालाच किंवा पाखंडालाच धर्म मानतील. याप्रमाणे तेच ह्यर्वाक्तनया निज लोक यात्रांध परंपरया श्वस्तास्य मसंधे स्वयमेव प्रपतिष्यंती. याप्रमाणे यज्ञ याग हे सगळं सोडून देतील आणि अवैदिक अशा प्रकारच्या स्वेच्छाचारामधलाच धर्म मानतील. पुढे
असे हे लोक नरकामध्ये पडतील असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तेव्हा अशा या ऋषभदेवाच्या अवताराबद्दल या ठिकाणी मोठी सुंदर स्तुती करण्यात आलेली आहे. अयमतावतारो रजसोपप्लुत कैवल्योपशिक्षणार्था तस्यानुगुणान श्लोकान गायन्ति अहो भुव सप्त समुद्रवत्या द्वीपेषु वर्षेषु पुण्यमेतत् गायन्ति यत्र त्यजना मुरारे हे कर्माणि भद्राणि अवतारवंती. हे ऋषभदेवाचं चरित्र खरोखर अलौकिक आहे. अशा ऋषभदेवा भगवंताने अवतार धारण केला. कृतावतार पुरुष आद्या, ज्या आद्य पुरुषाने ज्या भगवंताने हा अवतार धारण केला. कोण वस्य काष्ठाम परोनुगच्छे, याप्रमाणे जन्मरहित असणारे भगवान यांनी योगी हा अवतार का धारण केला, तर त्यागवादाचा पुरस्कार करण्यासाठी. भोगवादाच्या विरोधात त्यागवादाचा पुरस्कार करायचा आहे. त्याग हा कसा श्रेष्ठ आहे हे सांगायचंय. त्यागे नैके अमृतत्व मानुषुः, हे आपलं वेदातलं सूत्र आहे. त्यागे नैके, त्यागानेच आपल्याला अमृतत्व प्राप्त होतं. म्हणून यो योग माया प्रयत्योदस्ता हे सत्तया येन कृता प्रयत्नाः, ज्याने आपल्या स्वतःच्या निरंतर प्रयत्नाने योग समाधी याच्याद्वारे स्वतःला श्रेष्ठ पद प्राप्त करून घेतलं आणि त्यागाची महती सांगितली. एवढे सगळे भोग असताना, राज्य वगैरे असताना सुद्धा राज्याचा त्याग करून केवळ त्यागवादी भूमिका स्वीकारली आणि सर्व संघ परित्याग केला. हे आपल्या भारतीय तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. भारतीय तत्वज्ञान तुम्हाला भोग भोगायला विरोध करत नाही. तो भोग घेत असताना सुद्धा आपण त्यागवादी भूमिका घेतली पाहिजे आणि भोगाचा देखील त्याग केला पाहिजे. यस्यामेव कवय आत्मानमविरत विविध वृजिन संसार परितापो परितप्यमान मनुसवनम स्नापयन्तस्तयैव परया निवृत्त्या हेपवर्ग मात्यंतिकं परमपुरुषार्थमपि स्वयमासादितं नो एवाद्रियन्ते भगवदीयत्वेनैव परिसमाप्त सर्वार्थाः. याप्रमाणे या राजनपतिर्गुरुलं भवतां यदूनां, या भगवंतानी मुक्तीं ददाति कर्हिच स्म भक्ती योगम, भगवंतानी जो जो भक्ती करतो त्याला मुक्ती प्राप्त करून देतो. जो भक्तियोगाच्या द्वारे मुक्ती प्राप्त करतो, मुक्तीपेक्षा सुद्धा भक्तियोग कसा श्रेष्ठ आहे हे त्यांनी सांगितलंय. आणि ते म्हणतात मुक्तीं ददाति कर्हिच स्म भक्ती योगम. भगवान हा अनेक कार्य करत असताना सुद्धा जो भक्ती करतो त्याला मुक्ती प्राप्त करून देतो आणि मुक्तीपेक्षा भक्तियोग हा सहज आणि श्रेष्ठ आहे. याप्रमाणे लोकस्य करुण भयमात्म लोक माथ्यान्नमो भगवते ऋषभाय तस्मै. अशा ऋषभदेवाला नमस्कार असो. या ठिकाणी हा ऋषभदेवाचं चरित्र संपलं आणि आता 7व्या अध्यायाला आपण प्रारंभ करतो आहोत. 7व्या अध्यायामध्ये ऋषभदेवाचा ज्येष्ठ पुत्र भरत, हा ज्याच्यामुळे आपल्या देशाला भारत हे नाव पडलं, त्याचं वर्णन सुरुवातीलाच केलेलं आहे त्यांनी. हा ऐतिहासिक संदर्भ मुद्दाम आपण अधोरेखित केला पाहिजे. भरतस्तु महाभागवतो यदा भगवताव नितल परिपालनाय संचितस्तदनुशासन पराः पंचजनीम विश्वरूप दुहितरमुपये मे. या ठिकाणी विश्वरूपाची कन्या पंचजनी नावाची, तिच्याशी या भरताचा विवाह झाला. विश्वरूपाची कन्या पंचजनी, तिच्याबरोबर भरताने विवाह केला. हा भरत ऋषभदेवाचा ज्येष्ठ पुत्र आहे. त्याला एकूण 100 पुत्र होते. 100 पुत्रापैकी हा ज्येष्ठ पुत्र. त्यातल्या 9 पुत्रांनी तर आपण बघितलं ऊर्ध्वरेतच झाले, ते कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, चमस्कर, भाजन वगैरे. त्याप्रमाणे आणि हा यांनी मात्र राज्य स्वीकारलं. त्यांनी विश्वरूपाच्या जी कन्या पंचजनीच्या बरोबर लग्न केलं आणि त्यांच्यापासून त्याला पुत्र प्राप्त झाले. ते किती त्याने वर्णन केले की अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे पुत्र सुमती, राष्ट्रमृत, सुदर्शन, आवरण, धूम्रकेतू असे 5 पुत्र त्याला झाले. आणि या पूर्वी या देशाला अजनाभ असं नाव होतं. म्हणजे भारत देशाला काय नाव होतं फार पूर्वी, तर आपण असं म्हणू की भारत हे नाव पडण्यापूर्वी यांनी वर्णन केलंय. अजनाभम नामय तद्वर्षम भारतमिती यत आरभ्य व्यपदिशंती. भारत हे नाव प्राप्त होण्यापूर्वी आपल्या देशाला अजनाभ वर्ष असं नाव होतं. कारण नाभी पासून हा वंश आपण बघतो आहोत. तेव्हा
अजनाभ वर्ष असं याला नाव होतं. आणि या अजनाभ असं नाव प्राचीन प्रतीमध्ये भम हे खंडित असं दाखवलंय. अजनाभम तमैतद वर्षम अजनाभम. तेव्हा अजनाभ असं नाव या भारत देशाला भारत हे नाव पडण्यापूर्वी होतं, परंतु या भरत नावापासून किंवा या भरताच्या पासून हे भारत हे नाव आपल्याला पडलं. हा भरत कसा होता तर त्यांनी आपल्या राज्य मोठं चांगलं केलं, त्याप्रमाणे यज्ञ याग वगैरे सगळे व्यवस्थित केले आणि बहुविन महिपती पिता आपल्या वाडवडिलांचं जे राज्य आहे ते चांगल्या पद्धतीने परिपालित केलं. त्यांनी यज्ञ याग वगैरे केले आणि होता, अध्वर्यू, उद्गाता आणि ब्रह्मा अशा 4 ऋत्विजांच्या द्वारे त्यांनी प्रकृती आणि विकृती अशा 2 प्रकारचे अग्निहोत्र, दर्श, पूर्णमास, चातुर्मास्य, पशु, सोम असे छोटे छोटे सुद्धा यज्ञ केले आणि दैनंदिन देखील यज्ञ केले. त्याप्रमाणे त्यांनी सगळ्या प्रकारच्या यज्ञाचे अनुष्ठान केले आणि सर्वांना अत्यंत आनंदित ठेवलं. त्याप्रमाणे आणि विशुद्ध सत्वसे अंतर्हृदयाकाश ब्रह्मणी भगवती वासुदेवे, सर्वांत त्याचं अंतःकरण यज्ञ याग सगळे कर्म वगैरे केल्यामुळं शुद्ध झालं, अंतःकरण शुद्ध झालं, प्रवृत्ती शुद्ध झाली आणि भगवान वासुदेवाशी त्याची भक्ती वाढली. भगवान वासुदेव त्यांनी वर्णन केले की कौस्तुभ धारण करणारे, वनमाला धारण करणारे, चक्र, शंख, चक्र, गदा आदी सुशोभित असणाऱ्या भगवान वासुदेवाचं चिंतन करणारी भक्ती त्याला प्राप्त झाली. एवं वर्षायुत सहस्रपर्यंतम असं 1 करोड वर्ष, 1 कोटी वर्ष त्यांनी राज्य केलं आणि त्यानंतर प्रारब्ध क्षीण केलं. भोग भोगून प्रारब्ध क्षीण करावं लागतं, याप्रमाणे भोग भोगून प्रारब्ध क्षीण केलं आणि नंतर 5 मुलांच्या मध्ये आपलं सगळ्या राज्याचं विभाजन करून तो पुलाहाश्रमामध्ये, पुलाहाश्रम हे हरिहर क्षेत्र आहे. पुलाहाश्रम, पुलह नावाचा जो ऋषी, पुलस्त्य असे हे पहिले 10 ऋषी आहेत, तर त्याच्यापैकी पुलह यांच्या आश्रमामध्ये हे हरिहर क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. या पुलाहाश्रमामध्ये, हरिहर क्षेत्रामध्ये ते निघून आले आणि पुलाहाश्रमामध्ये आल्यानंतर हे पुलाहाश्रम हरिहर क्षेत्र म्हणजे कोणतं आहे? आजचा हरिद्वार आहे, त्याला आपण हरिद्वार असं म्हणतो. हर की पावडी त्या ठिकाणी आहे, आपण त्या ठिकाणी दर्शन घेत असतो. त्रिवेणी संगम त्या ठिकाणी आहे. याप्रमाणे या हरिहर क्षेत्रामध्ये, या पुलाहाश्रमामध्ये ते आले आणि हरद्वार किंवा हरिद्वार या ठिकाणी आल्यानंतर तिथे भगवंताची प्रार्थना करू लागले. तिथे चक्र नावाची नदी आहे, ही गंडकी, त्याला चक्र नदीला गंडकी नदी असं म्हणतात. ह्या गंडकीचे मध्ये असणारे जे शाळीग्राम आहेत ते विष्णूचं स्वरूप मानलं जातं. गंडकी म्हणून आपल्याकडचे जे शाळीग्राम आहेत ते गंडकी नदीमधले दगड आहेत. हे गंडकी नदीमधले जे दगड आहेत त्याला शाळीग्राम असं म्हणतात आणि या शाळीग्रामामध्ये त्याला चक्र नदी आहे. चक्र नदी म्हणजे ती या ठिकाणी एक गती आहे, भोर आहे त्याला, त्यामुळे आपोआपच त्या शाळीग्रामाला असे गोल गोल अशा प्रकारचे आवर्त पडलेले आपल्याला दिसतात. काही शाळीग्राम आहेत पहा की ज्याला असं गोल गोल चक्र पडलेले दिसतात. असे चक्रांकित अशा प्रकारच्या त्याला रेषा आहेत, असे शाळीग्राम तिथे प्राप्त होतात. ही चक्र नदी त्या ठिकाणी आहे आणि हे चक्राकार असणारे शाळीग्राम शिला त्या ठिकाणी आपल्याला मिळतात आणि त्याच्यावरती नाभीसारखं वरती चिन्ह असतं. त्या शाळीग्रामाचे वेगवेगळे प्रकार आहेत, आपल्याला माहीत नसेल, परंतु शाळीग्राम हा जो आहे त्या शाळीग्रामामध्ये काही किडे राहतात. आता याचा सूक्ष्म विचार जर केला तर कोल्हापूर या ठिकाणी माझे एक मित्र होते, कृष्णा गुरव नावाचे, त्यांनी हा शाळीग्राम मला दाखवला की ज्याच्यामध्ये असलेल्या किड्यांनी जी विष्ठा टाकली ते विष्ठा म्हणजे सोनं आहे आणि ते सोनं कशावरून तर याची परीक्षा देखील त्यांनी केली. कारण शाळीग्रामामध्ये जो सोन्याचा अंश निघाला किंवा कण निघाले हे त्या किड्यांनी टाकलेली विष्ठा आहे. सांगायचं तात्पर्य असं की आपण म्हणतो की सोनं फार चांगलं आहे सोनं, परंतु काही किडे म्हणजे निसर्गामध्ये किती चमत्कार आहेत, किती गोष्टी आहेत, किती काही किडे सुद्धा आपले विष्ठा म्हणजे सोनं रूपाने विष्ठा टाकतात. तात्पर्य असं की या शाळीग्रामामध्ये आपल्याला देवतांचा वास नेहमी दिसतो. त्या शाळीग्रामामध्ये चक्राकार असणारे शाळीग्राम जिथे चिन्ह असतं
तिथे नाभीचं देखील चिन्ह असतं आणि या शाळीग्रामामध्ये प्रत्यक्ष विष्णू त्या ठिकाणी स्थित असतात. विष्णूचं स्वरूप या शाळीग्रामामध्ये असतं. म्हणून ते म्हणतात की तत्रात्यानाम निजजनानाम वात्सल्येन सन्निधाप्यते इच्छारूपेण यत्राश्रमपदान्युभयतो नाभिर् चक्रनदी नाम सरित प्रवरा सर्वत्र पवित्री करोती. ही जी गंडकी नदी आहे ती चक्र नदी तिला म्हणतात. ती सर्व वातावरण पवित्र करणारी अशी ही गंडकी नदी. त्या गंडकी नदीमध्ये दररोज स्नान करणे. आता यांचा दररोजचा उपक्रम त्यांनी सांगितलाय, दररोजचा दिनक्रम त्यांनी सांगितलाय. भरत सगळं राज्य संघ परित्याग करून बायका पोरं धन दौलत सगळं सोडून या पुलाश्रमामध्ये आले, हरिद्वार या ठिकाणी आले आणि तिथे चक्र नदीमध्ये स्नान करायचं, तिथे पूजा पाठ करायचे आणि आपल्या आश्रमामध्ये यायचं. याप्रमाणे रोज त्यांचं दैनंदिन व्रत चाललेलं आहे. या पुलाश्रमामध्ये एकांतवासामध्ये ते राहिले. पत्र पुष्प तुलसीदल कंद मुलं फक्त याचं सेवन करायचं आणि पत्र पुष्पांचं या ठिकाणी भगवान विष्णूला ते समर्पित करायचं, त्याची आराधना करायची. असं दररोज चाललेलं आहे. असं करता 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 त्यांनी सर्वसंग परित्याग केला. एकटीच त्या ठिकाणी राहिले. आता मनात कुठलीही गोष्ट नाही, राज्याबद्दलचं प्रेम नाही, पत्नीबद्दलचं प्रेम नाही, मुलाबद्दलचं आकर्षण नाही. सगळं संग सोडून ते केवळ या हरिद्वारला एकांत अवस्थेमध्ये शांत स्थितीमध्ये राहिले. आता एकच स्टेप राहिली होती, एकच गोष्ट राहिली होती, भगवंताची प्रार्थना आणि भगवंताची प्राप्ती, एवढंच. या दृष्टीने तथेत्य मविरत पुरुष परिचर्या या रोज दररोज सकाळी उठायचं, अगदी सूर्योदयाच्या प्राक भगवंताची प्रार्थना करायची, सूर्याला अर्घ्य द्यायचे आणि जवळपास 12 वाजेपर्यंत तिथे प्रार्थना करायची, समाधी लावून बसायचं. याप्रमाणे त्या पाण्यामध्ये शांतपणाने कधी कधी बसायचं, द्रवीभूत शांत अशा स्थितीमध्ये बसायचं. या पद्धतीने भगवंताशी एकरूप होत असताना त्यांच्या अंगावर रोमांचे उभे राहत असत, डोळ्यामधून अश्रू येत असत. त्यांनी वर्णन केलंय, हृदय शैथिल्य प्रहर्ष वेगैनात्मनुद्भव विद्यमान रोम पुलक कुलक उत्कंठ प्रवृत्त प्रणय बाष्प निरुद्धावलोकनयन एवं निज रमणारुण चरणारविंदानुध्यान परिचित भक्ति योगेन परिप्लुत परमार्धाद गंभीर हृदय हृदावगाढ दिशणस्तामपि क्रियमाणाम भगवत सपर्याम न सस्मार. आणि दुपार कधी झाली त्यांना कळायचं नाही. भगवंताच्या आराधनेमध्ये इतकं तल्लीन व्हायचं, डोळ्यातून अश्रू यायचे, अंगावर अष्टसात्विक भाव जागृत झाल्यामुळं रोमांच उभे राहायचे आणि ते तल्लीन व्हायचे. त्यांचं हृदय भगवंताशी एकरूप व्हायचं आणि किती वेळ झाला हे कळायचंच नाही. त्या सरोवरामध्ये आकंठ पाण्यामध्ये शांत बसायचं. याप्रमाणे एकरूप भगवंताशी करता 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 असे खूप दिवस गेले. इत्थम धृत भगवत व्रत येणे यावाजनवा ससानुस खवन अभिषेकार्द्र कपिश कुटील जटा कलापेन. आणि जटा धारण केलेल्या अंगावर फक्त केवळ एखादं मृगाजीन धारण केलेलं आणि सूर्यमंडळाची प्रार्थना करायची. सकाळी उठायचं, त्रिकाल स्नान करायचं, मृगचर्म धारण केलेलं आणि आपल्या केसांचा नुसता बुचडा बांधलेला, कारण हे केस सगळे पाठीवर लोळत असत, त्यामुळे ते फक्त डोक्याला बांधलेले, जटाजूट बांधलेले. आणि विरोचमान सूर्यर्चा भगवंतम हिरण्मयम पुरुषमुज्जाहाने सूर्यमंडले मुपतिष्ठन निवाच. याप्रमाणे सकाळीच सूर्योदयाला तिथे जाऊन प्रार्थना करायची. आणि सूर्याची प्रार्थना करता करता त्यांनी वर्णन केलंय, परोरज सवितुर्जात वेदो देवस्य भर्गो मनसेदम जजान सूर्येस्तसाद पुनराविश्य चष्टे हंसम गृध्राणम नृषद्रिंगिरामि महा. याप्रमाणे सूर्या आत्मा जगतस्तुषश्च, सूर्याची प्रार्थना करायची, हे सूर्या तू तुझं तेज मला प्राप्त करून दे. आणि याप्रमाणे सूर्य आत्मा जगतस्तुषश्च, सूर्य हा जगाचा आत्मा आहे. जात वेदसे सुनवाम सोम मरा यतो नितः दिवेदाः ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत. हे ज्याप्रमाणे ईशावास्य उपनिषद मध्ये म्हटलंय, हंसम गृध्राणम निषद्रिंगिरामि महा. निषद्रिंगिरा म्हणजे काय? निषद्रिंगिरा म्हणजे बुद्धी. आपली बुद्धी ही गतिमान आहे, निषद्रिंगिरा आहे. रिंग म्हणजे गतिमानता आहे आणि ही माझी बुद्धी ही हंस व्हावी,
ही गृध्र होऊ नये, गिधाड होऊ नये. मा गृध कस्यचित धनम. आम्ही गिधाड होऊ नये. माझं ते माझं आणि दुसऱ्याचे ते माझं. गृह म्हणजे घेणे आणि ध्रुव म्हणजे धारण करणे. आपण घेतो ते लोकांचं देतच नाही, ही गिधाड प्रवृत्ती आहे. गिधाड हे मांसावरती जाऊन पडतं. म्हणून जिथे जिथे मृत मांस पडलेलं असतं तिथे गिधाडाचा आपल्याला सगळीकडे गोंधळ दिसतो किंवा गिधाडाची झाप दिसते. आणि हंस मात्र मानस सरोवरामध्ये राहणारा मोती खाणारा असतो. म्हणून माझं मन हे हंसाप्रमाणे व्हावं, निरक्षीरती विवेक त्यांनी करावा आणि गिधाडाची प्रवृत्ती माझ्यामध्ये येऊ नये म्हणून सूर्याची प्रार्थना करायची. सूर्याने माझी बुद्धी स्वच्छ करावी. आणि ध्येय सदा सवितृ मंडल मध्यवर्ती नारायण सरस जान सन्निविष्टा, या सूर्याची प्रार्थना आहे. केयूरवान मकर कुंडलवान किरीटी हारी हिरण्मय वपो धृतशंख चक्र, हा याप्रमाणे सूर्याची प्रार्थना करायची. आणि सूर्याने माझी बुद्धी स्थिर करावी, मला हंस बुद्धी द्यावी, निरक्षीर विवेकाची बुद्धी द्यावी, माझं मन स्वच्छ करावं, मोती खाण्याची मुक्तता प्राप्त करण्याची बुद्धी मला प्राप्त व्हावी, अशा प्रकारची प्रार्थना करायची. म्हणून सुरेत साध पुनराविश्य चष्टे हंसम गृध्राणम निषद्रिंगिरा मिमाह. निषद्रिंगिरा हा एक या ठिकाणी अवघड शब्द वापरलाय. निषद्रिंगिरा म्हणजे बुद्धी. तेव्हा या तत्वज्ञानामध्ये खूप सूक्ष्म गोष्टी असतात. शब्द कसे वापरायचे, शब्दाचे अर्थ काय होतात, या ठिकाणी संस्कृत शब्दाचे वेगवेगळे अर्थ होत असतात. म्हणून समाधी भाषा काय, समाधी भाषा म्हणजे कोणत्या भाषेत कोणत्या पातळीवर हे सांगितलंय हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून जर आम्हाला हे कळालं तरच अर्थ कळतो. नुसत्या शब्दाने अर्थ कळत नाही. शब्दाने कसा अर्थ कळत नाही याचं फक्त उदाहरण मी या ठिकाणी देतो आणि आजचा विषय थांबवतो. कारण शब्दशः अर्थ जर आम्ही बघायला गेलो तर वेदांचे शब्दशः अर्थ भिन्न आहेत. म्हणून वेदाचा शब्दशः अर्थाने आपण वेद कळत नाही. म्हणून कितीही जरी मॅक्स मुल्लर म्हणाला की मला वेद कळाले, तरी मॅक्स मुल्लरला हेतलं तत्व कळणार नाही. त्यांना शब्दाचे अर्थ कळतील, डिक्शनरी मिनिंग कळेल, पण तात्पर्य अर्थ कळणार नाही. त्याचं उदाहरण मी या ठिकाणी मुद्दाम देतो. माझ्यासमोर उत्तर गीता नावाचं एक प्रकरण आहे. हे उत्तर गीता जे प्रकरण आहे ते महाभारताच्या अश्वमेध पर्वांतर्गत आहे. आणि यामध्ये 43वा श्लोक असा आहे की ब्रह्महत्या सहस्राणी वीरहत्या शतानीच एकेन ध्यान योगेन देहे दग्निर्वेंधनम. आता इथे ब्रह्महत्या सहस्राणी आणि वीरहत्या शतानीच म्हणजे काय, 100 ब्रह्महत्या, 1000 ब्रह्महत्या आणि 100 वीरहत्या म्हणजे क्षत्रिय हत्या, असा अर्थ आहे का? तसाही अर्थ काही लोकांनी दिलेला आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा याच्यावर टीका केली, भाष्य केलं, माझ्याकडे तो संदर्भ आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा याच्यावर टीका केली तेव्हा त्यांनी सांगितलं की ब्रह्महत्या म्हणजे काय, हा शब्द त्यांनी या ठिकाणी वर्णन करून सांगितलाय की अगा ब्रह्महत्या सहस्रवरी वीरहत्या शतवरी ध्यानयोगे पापनाश करी इंधन अग्नी जळे जैसे. तरी ब्राह्मण म्हणजे मनासी. ब्रह्महत्या म्हणजे काय, खरोखर ब्राह्मणांची हत्या म्हणजे ब्रह्महत्या नाही, ब्राह्मण म्हणजे मन, असा अर्थ या ठिकाणी तात्पर्याने घ्यायला पाहिजे. म्हणून तरी ब्राह्मण म्हणजे मनासी, वीर म्हणजे कामक्रोधासी. याते हातलिया जीव ब्रह्मासी वेगळी क नाही. तरी ब्रह्महत्येचा विवरू वीरहत्येचा विचारू, या दोहीचा सांगू समाचारू प्रगट करुनी. म्हणून ब्रह्महत्या सहस्राणी म्हणजे काय, तर मनाची या सहस्र वृत्ती. ब्राह्मण म्हणजे मन आणि मनाच्या वृत्ती म्हणजे 1000 वृत्ती मनाच्या असतात. म्हणून मनाची या सहस्र वृत्ती, कामक्रोधाची या आवृत्ती छेदोन या बरवे रीती करावे ध्यान. तेव्हा ब्रह्महत्या सहस्राणी याचा अर्थ ब्राह्मणाच्या 1000 हत्या नाही, तर ब्राह्मण म्हणजे मन आणि मनाच्या 1000 वृत्ती म्हणजे ब्रह्महत्या. म्हणजे मनाच्या 1000 वृत्ती नष्ट करणे म्हणजे ब्रह्महत्या. आता मला सांगा हा अर्थ कसा कळेल? हा अर्थ आपल्याला शब्दाने कळणार नाही, तात्पर्याने जाणावा लागेल. म्हणून संत ज्ञानेश्वर माऊलींनी जो अर्थ इथे ब्राह्मणाचा दिलेला आहे तो मन दिलेला आहे. आणि ब्रह्महत्या म्हणजे मनाच्या ज्या वृत्ती आहेत 1000 त्या नष्ट करणे असा अर्थ आहे. तेव्हा असं जर आपल्याला कळालं, तत्व कळालं, तरच आपल्याला तत्वज्ञान कळू शकतं, अन्यथा कळणार नाही. तेव्हा आता या भरताचं पुढे काय होईल, भरत कशा पद्धतीने या मृगाच्या
या नादामध्ये अडकतो आणि मृगाच्या नादात त्याला मृगत्व प्राप्त कसं होतं या संबंधीचं जे विवरण आहे ते उद्याच्या चिंतनामध्ये आपण करू. तोपर्यंत थांबू. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.